महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। शिरडी में सोमवार सुबह 3 लोगों पर चाकू से हमला होने से हड़कंप मच गया है। 1 घंटे के अंदर अलग अलग जगहों पर 3 लोगों की चाकू घोंपकर हत्या कर दी गई। एक युवक गंभीर रूप से घायल हो गया है। यह घटना शिरडी स्थित साई संस्थान के 2 कर्मचारी सुबह ड्यूटी पर आ रहे थे। इनमें सुभाष साहेबराव घोड़े करोड़ोबा नगर चौक के निवासी है। नितिन कृष्ण शेजूल को साकुरी शिव में चाकू मारा और गंभीर रूप से घायल कर दिया। कृष्णा देहकर को भी श्री कृष्ण नगर के इलाके में चाकू मार दिया गया। अज्ञात हमलावरों द्वारा चाकू से किए गए हमले में 2 कर्मचारियों की मौके पर ही मौत हो गई तथा कृष्ण देहकर गंभीर रूप से घायल हो गए हैं। हत्या का कारण अभी तक स्पष्ट नहीं हुआ है, लेकिन पुलिस घटनास्थल पर पहुंच गई थी। सुबह करीब 4 बजे हुई इस हत्या की वारदात से पूरे इलाके में तनाव फैल गया है। शिरडी में मारे गए कर्मचारियों के परिवार के आक्रोश से यह इलाका भी हिल गया है। न्याय झाला पाहिजे साहेब, नाहीतर आम्ही आत्मदहन करणार सगळे। अख्खा परिवार आम्ही जीव देणार। पोलीस वेळेवर आले होते का? घटना घडली उशिरा आले, साहेबाला फोन केला, साहेबाने केला, मग आले। इथं खडबडून कोणी पळत नाही कोणासाठी साहेब। आंतरराष्ट्रीय दर्जाचं देवस्थान आहे शिर्डी आपलं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं। इथं कर्मचाऱ्यांची कशी सुरक्षा पाहिजे? आम्ही डेड बॉडी घेणार नाही साहेब, आम्ही अजून 2-3 जण मरू। माझा भाऊ कोणासोबत वाद नव्हता, त्याचा तो कोणाच्या काही मध्यस्थी नव्हता। हा जो मोठा हल्ला झाला त्याच्यावर, प्राणघातक हल्ला झालाय। माझी विनंती आहे की आम्हाला न्याय पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे। पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कर्मचाऱ्यासोबत असं होतंय। माझा भाऊ आता या संस्थांमध्ये कुठून 20-20 किलोमीटरहून लांबून लोक येतात, पोरं येतात संस्थांमध्ये, 5ची ड्युटी राहते। माझ्या घरासोबत असं झालं, माझ्या भावासोबत असं झालं, इतर बी कर्मचारी आहे। हे कोण गुन्हेगार आहे? माझ्या भावावर असा हल्ला कस काय केला, कशामुळं केला, याची चौकशी नीट करावा। माझी विनंती पोलीस स्टेशनला, माझ्या भावाला ज्यांनी मारलं त्यांना फाशी झाली पाहिजे। पूर्व सांसद सुजय विखे पाटिल ने कहा है कि ये मामले योजनाबद्ध हत्याएं नहीं है। हे जे 2 लोक सीसीटीव्हीवर दिसतात, ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे, आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र, यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा, ही दुर्दैवी बाब आहे। आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको, जे घडलं ते दुर्दैवी आहे। दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो, आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही, रँडम नशामध्ये धूत असलेले, हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे। कारण की रस्त्या चालतात 3 वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे, यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल। हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे। मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे। बल्कि नशे में धुत अपराधियों द्वारा की गई बेतरतीब हत्याएं है और आरोपी दोपहर तक हिरासत में होंगे। इस हत्या से पूरा अहिल्यानगर दहल गया है और मृतक के परिजनों ने पुलिस से मामले की आगे की जांच कर आरोपियों को गिरफ्तार करने की मांग की है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, शिरडी। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।